मेथीची भाजी म्हटलं की अनेक पद्धतीने आणि अनेक प्रकारे ती केली जाते. आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सेम हॉटेल स्टाईल चवीची मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, एक छोटी जुडी मेथी स्वच्छ निवडून घेतली. भाजी कोरडी असल्याने तिचे देठ सुद्धा घेतले आहे. त्यानंतर बघा, पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून ती आपल्याला 5-1 मिनिटं भिजत ठेवायची आहे आणि नंतर पाणी निथळून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. असं केल्याने मेथी ही स्वच्छ अशी धुतली जाते. त्यात जर काही कीड, रेती, माती असेल तर ती सुद्धा निघून जाते. नंतर 2 ते 3 पाण्याने मेथी मी स्वच्छ धुवून चाळणीत अशी निथळत ठेवली आहे. आता एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 छोटे चमचे भाजलेले शेंगदाणे, अर्धा चमचा तीळ, तर तीळ हे कच्चेच वापरलेले आहे. त्यानंतर 1 चमचा बेसन घेतलं. बेसन सुद्धा कच्चच आहे आणि सर्व जिन्नस व्यवस्थित वाटण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे. साधारणपणे 3 ते 4 छोटे चमचे. आता झाकण लावून मिक्सरला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर बघा, याप्रमाणे. तर पाणी घातल्यामुळे छान हे बारीक असं वाटलं जातं. त्यामुळे पाणी घालूनच हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जी मेथी होती ती आपल्याला परतवून घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं. तेल गरम झालं की यामध्ये ठेचलेला लसूण घातला. साधारणपणे 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत. तर ह्या तेलामध्ये बारीक गॅसवर हलक्याशा खरपूस भाजून घ्यायच्या, छान परतवून घ्यायच्या आणि नंतर निथळलेली जी मेथी आहे, स्वच्छ धुतलेली मेथी, ती संपूर्ण यामध्ये ऍड करायची. तर इथे कोवळी मेथी घेतल्यामुळे मी तिचे देठ सुद्धा घेतलेले आहे. चवीला मस्त लागतात. तर बघा, असे पानं घेऊन त्यासोबत थोडेसे देठ सुद्धा ऍड करायचे आणि आता ह्या लसणाच्या फोडणीमध्ये ही मेथी व्यवस्थित अशी परतवून घ्यायची. तर लगेच मीठ घालायची घाई करायची नाही. मेथी ही तेलामध्ये व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची. नंतर तिची क्वांटिटी कमी झाली की नंतरच मीठ ऍड करायचं, म्हणजे चवीनुसार मीठ सुद्धा व्यवस्थित ऍड करता येतं. तर बघा, परतवल्यानंतर मेथीची क्वांटिटी ही कमी झालेली आहे. तर आता या स्टेजला आपण यामध्ये मीठ ऍड करणार आहोत. तर मेथीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून थोडंसं परतवून घ्यायचं. तर आता मीठ घातल्यानंतर मेथीला पाणी सुटतं. तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला मेथी व्यवस्थित ही शिजवून घ्यायची आहे. आता मेथी शिजली की नाही हे कसं ओळखायचं, तर तिचा देठ बघा असा दाबून बघायचा. तो जर व्यवस्थित स्मॅश होत असेल तर समजायचं मेथी ही व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता मेथी शिजल्यानंतर काय करायचं, तर ही शिजलेली मेथी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मेथी प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर सारख्याच पॅन पुन्हा गरम करून त्यामध्ये पळीभर तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की पाव चमचा जिरं आणि सोबतच यामध्ये बारीक चिरलेला 2 चमचे लसूण घातलेला आहे. त्यातील थोडासा लसूण आपण बाजूला ठेवूया, जो की आपण पुढे वापरणार आहोत. तर जिरं आणि लसूण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेऊ. तर आता लसूणी मेथी बनवतोय म्हणजे लसणाचा वापर हा थोडा जास्तच करणार आहोत. लसूण थोडा फ्राय झाला की लगेच यामध्ये 1 छोटा बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा सुद्धा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे, हलकासा नरम करून घ्यायचा आहे. कांदा छान नरम झाला की लगेच यामध्ये 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करते. तर हा टोमॅटो सुद्धा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे. तर कांदा, टोमॅटो, लसूण, जिरं याची मस्त अशी फोडणी आपण तयार करून घेतलेली आहे. टोमॅटो हा लवकर नरम व्हावा यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं वाफवून घेतलेला आहे. त्यामुळे टोमॅटो हा छान स्मॅश होतो, कांदा सुद्धा नरम होतो. तर बघा, वाफ काढून घेतल्यामुळे टोमॅटो हा लवकर स्मॅश झालेला आहे, छान नरम झालेला आहे. तर या स्टेजला आपण यामध्ये सुरुवातीला जी पेस्ट तयार करून घेतली होती ती संपूर्ण ऍड करूया आणि आता ही पेस्ट सुद्धा व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया. तर मध्यम आचेवरच साईडने बघा या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. साईडने असं तेल सुटायला लागलं की यामध्ये काही सुके मसाले ऍड करायचे. तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद पावडर आणि हे मसाले सुद्धा तयार पेस्ट मध्ये मिक्स करून घेऊ.
तर मिश्रण बघा घट्ट झालेलं आहे, पेस्ट सुद्धा व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि जे मसाले आपण नंतर यामध्ये ॲड केले ते सुद्धा व्यवस्थित मिक्स झालेले आहे। तर आता काय करायचं, यामध्ये आपण हलकसं पाणी ॲड करणार आहोत, म्हणजे तयार जी पेस्ट आहे ती ग्रेव्हीच्या स्वरूपात आपल्याला करून घ्यायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला वाटलेला होता त्यातच थोडंसं पाणी घालून बघा हे यामध्ये ॲड केलेलं आहे। तर हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि ग्रेव्हीच्या स्वरूपामध्ये आपण ही पेस्ट तयार करून घेऊ। तर जास्तही पाणी ॲड करायचं नाही, हलकसं अर्धा ग्लास तरी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे। बघा मस्त सुगंध सुटलेला आहे, जे मसाले आपण यामध्ये घातलेले होते त्यांचा छान सुवास येत आहे, तेल सुद्धा साईडने सुटलेलं आहे आणि मसाले जे असतात ते सुद्धा पाणी घातल्यामुळे छान असे भाजले जातात, व्यवस्थित शिजले जातात। तर ह्या स्टेजला आता यामध्ये परतलेली जी मेथी होती ती ॲड करायची। तर संपूर्ण मेथी यामध्ये ॲड करते। तर खूपच सोपी अशी पद्धत आहे लसुणी मेथी तयार करण्याची, चवीला अप्रतिम अशी लागते। सोबतच यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं, आपण मेथीमध्ये मीठ घातलेलं होतं, परंतु जी ग्रेव्ही आता तयार केली त्यामध्ये त्या हिशोबाने मीठ ॲड करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघा खूपच सोप्या पद्धतीने आपली या ठिकाणी लसुणी मेथी ही तयार होणार आहे। तर ग्रेव्ही मला थोडीशी घट्ट वाटते, त्यामुळे मी पुन्हा यामध्ये पाव ग्लास पाणी ॲड केलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलं। तर आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तसं तर मेथी शिजलेलीच आहे, परंतु 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे वाफवून किंवा उकळून घ्यायचं आहे। तर दुसरीकडे लगेच तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला एक छोटासा तडका तयार करायचा आहे। त्यामध्ये पाव चमचा जिरं, मोहरी, थोडासा बारीक चिरलेला लसूण आणि सुकलेल्या लाल मिरच्या, थोडंसं लाल तिखट याची फोडणी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकता। चांगलं मिक्स करून घ्यायचं, गॅस बंद करायचा। तर हा तडका तयार लसुणी मेथीवर घालायचा, मस्त असा फ्लेवर येतो, दिसायला सुद्धा छान दिसतं आणि बघा सेम हॉटेल स्टाईल तुम्हाला ही लसुणी मेथी तयार झालेली दिसत आहे। तर नक्की या पद्धतीने करून बघा, चवीला अप्रतिम आणि भन्नाट अशी तयार होते। खूपच सोपी अशी पद्धत आहे। तर इथे मी ही मध्यम स्वरूपाची केली, तुम्ही पातळ सुद्धा करू शकता। यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करा, दिसताना बघा सेम हॉटेल स्टाईल दिसत आहे। तर नक्की करून बघा, तंदुरी नान, रोटी, चपाती सोबत अप्रतिम अशी लागते। तर कशी वाटली आजची ही लसुणी मेथीची रेसिपी कमेंट करून सांगा। आवडल्यास एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।